गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजचा दिवस आहे सोमवार आणि 25 मार्च. आज आहे रंगपंचमी, होळी. सो तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि काल रात्री होलिका दहन आपण ऑनलाईन बघितलं फर्स्ट टाइम, कारण की मी इंडियामध्ये नाही आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. मी जॉर्जियामध्ये आहे आणि आत्ता मी सध्या आहे बातुमी या सिटीमध्ये, जॉर्जियाच्या बीच सिटी आहे आणि खूप चांगली नीट अँड क्लीन सिटी आहे. आणि बाकी आता चला, माझा निघायचा वेळ झालेला आहे. आपली गाडी आता येणार आहे, टॅक्सी, ती आपल्याला घेऊन जाईल बातुमी सेंट्रल स्टेशनला, रेल्वे स्टेशन. आणि तिथून मग आपली ट्रेन आहे, ट्रेन जर्नी करणार आहोत आपण. आज 5 वाजता ट्रेन जर्नी आहे, 8:10ला ट्रेनचा टायमिंग आहे आणि 1 वाजता ती टिब्लिसीला पोहोचणार आहे. तर चला आता निघूया, वेळ न दडवता फटाफट जाऊया रेल्वे स्टेशनला आणि मग तुम्हाला स्टेशनही दाखवतो कसं आहे. सो इथून एक 10 मिनिटं लागणार आहे टॅक्सीने. सो चला, बाय बाय, स्टे ट्यून. तुम्ही बघू शकता, हे आहे विद्यम हॉटेल. हे जे तुम्हाला लेफ्ट साईडला दिसतंय झाडांच्या वरती. आणि हे जे गोल दिसतं आहे ते काहीतरी ते पण काहीतरी इथलं एक आर्ट थिएटर आहे. आणि जस्ट त्याच्या मागे ही जी बिल्डिंग दिसते तुम्हाला, ही बिल्डिंग, ह्या बिल्डिंगच्या बरोबर मागे, म्हणजे बिल्डिंग संपली की लगेच रोड आहे आणि रोडच्या त्या साईडला युरोप स्क्वेअर म्हणून इथला एक मेन स्पॉट आहे, म्हणजे सेंट्रल सिटी सेंटर आहे. आपण एकदम सिटी सेंट्रललाच आज राहिलेलो. सो आपल्याला या रूमसाठी आपण पे केलेले 55 लारी. एक छोटासाच रूम होता 4th फ्लोअरला आणि चांगलं होतं. सिंगल एकट्या म्हणजे 2 माणसांकरता चांगलं आहे ते. बाकी त्यांच्याकडे फॅमिली रूम्स वगैरे पण आहेत, बट मी एकटाच होतो, सो मी जास्त महागवाला कोणता रूम घेतला नाही. 55 लारी इज ओके. पण हे सध्या मी जे रेट सांगतोय हे विंटर सीझन असल्यामुळे इकडे थोडंसं डाऊन आहे रेट्स, बट समरमध्ये खूप जास्त असतात रेट. तर तेव्हा तुम्ही जर येणारचं प्लॅन असेल तर बुकिंग आधीच करून ठेवा, म्हणजे बेटर राहील. थोडा रेट चांगला मिळेल प्रत्येक ठिकाणी, कुठेही तुम्ही जाल जॉर्जियामध्ये. तर आणि यांचा समर मे टू ऑक्टोबरपर्यंत असतो. सो त्याप्रमाणे तुम्ही तुमचे प्लॅन बनवा. चला, तर आता बाकीची माहिती मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहे जॉर्जिया ट्रिपसाठी. सो तेव्हा मी तुम्हाला सगळी माहिती देईनच. ओके, बाय बाय. चला, आता चाललेलो आहे आपण टिब्लिसीला, पुन्हा बॅक टू टिब्लिसी. आज आपल्याला 3 दिवसानंतर निशिका भेटणार आहे. सो आपण आता इथनं मॉर्निंगला बोल्टने टॅक्सी मिळणं जरा मुश्किल आहे. बोल्टने मी टॅक्सी बुक करत होतो, पण माझ्या लोकेशनला दाखवत नव्हती. आता मी थोडंसं पुढे जो मेन स्ट्रीट आहे युरोप स्क्वेअर, तिथे चाललो आहे. बघूया, तिकडे मिळेल असं बोलले ते. एक एक्सचेंजचं स्टोअर ओपन होतं, तर त्या लेडी बोलल्या की तुम्हाला तिथून मिळेल. सो आता आपण तिकडेच चाललो आहे. तिकडनं आयदर आपण बोल्टने ट्राय करू एकदा, नाहीतर मग जर लोकल टॅक्सी असेल तर त्या घेऊया. लोकल टॅक्सी ॲक्च्युली कसं थोडंसं महाग पडतात, कारण की ते 1-2 लारी एक्स्ट्राच घेतात ऑनलाईनपेक्षा. सो चला जाऊया पुढे. बघा, आपण चाललेलो आहोत युरोप स्क्वेअरकडे आणि हे आहे बातुमीचं विंडम हॉटेल. सो खूप छान लोकेशन आहे हे समोरच युरोप स्क्वेअर, इथे हॉटेल्स. आपलं हॉटेल इकडे मागे होते. सो खरंच खूप छान आहे हे. आता आपण चाललेलो आहोत बातुमी रेल्वे स्टेशनकडे आणि आपण त्यानंतर आता टॅक्सी केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता सकाळचा नजारा बातुमीचा. छान असं लोकेशन आहे हे. रोड वगैरे एकदम छान आहे. आणि इथे मोस्टली जॉर्जियन आणि तुर्किश लँग्वेज बोलली जाते. आणि इथे लोक खूप स्वीट आहेत आणि आपल्याला हेल्प करायला रेडी असतात. हे अंकल रोड क्रॉस करत होते,
इकडे जेब्रा क्रॉसिंगवरून, तर आमच्या ड्रायव्हरने गाडी थांबवली. सो आणि सिग्नल पण लागला आम्हाला त्यातून बघा. सो आणि आता जे नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे ते तुम्ही बघू शकता, आणि आधीचं तुम्ही ते पण बघू शकता. आधीचं कन्स्ट्रक्शन आणि नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये कसा जमीन आसमानचा फरक आहे. आधीच्या कसे एकदम टुमदार आणि छोटेसे असे घरं होत्या, त्या घरं किंवा बिल्डिंग्स होत्या. आता उंचच्या उंच बिल्डिंग बनवायचं म्हणजे इथे पण आता शहरीकरण होते, आधुनिकरण. सो बघा तुम्ही कसं आपण समुद्राच्या बाजूनेच चाललेलो आहोत. मरीन ड्राईव्ह सारखा आहे आपल्या मुंबईच्या. आणि ते बघा तुम्ही समुद्र कुठं दिसतोय. आपण पोचलेलो आहोत रेल्वे स्टेशनला, तुम्ही बघू शकता. ते बघा रेल्वे स्टेशन. सो चला आता आपण जाऊया. थँक्यू. सिस्टम आहे इथनं, गाडीला नो एंट्री आहे, तर येणाऱ्या गाडी येऊ शकत नाही, फक्त जाऊ शकते, त्याच्याकरता हे लावलेलं आहे. सो चांगलं हे आहे. आणि हे आहे बातुमी रेल्वे स्टेशन. हे ॲक्च्युली मेट्रोसाठी पण आहे आणि ट्रेनसाठी पण आहे. सो सिटी बस पण इथपर्यंत येतात. चांगलं आहे. चला आपण चाललोय बातुमी रेल्वे स्टेशनवर, आणि आपली ट्रेन वगैरे आता बघूया कुठून आहे काय आहे. तर वाजलेत 7:45 आणि इथला नजारा बघा तुम्ही. समुद्र तिकडे आपण होतो आणि आता तिकडनं इथे आलेलो आहोत. ही आपली ट्रेन आहे समोरचीच. इथेही फ्लाईटसारखं पासपोर्ट वगैरे चेक केला जातो. सो पहिले चेक इन होईल आणि देन मग आपल्याला एंट्री मिळणार आहे ट्रेनमध्ये. सो चला आता जाऊया. सो चला आपण आलेलो आहोत आपल्या रेल्वे स्टेशनजवळ. 4th केबिन. सो डबल डेकर ट्रेन आहे ही, वरती पण आहे आणि इथे खाली पण आहे. सो आता आपले खालची 47 सीट आहे, स्टॉप आहे. सो बघू शकता आता इंग्लिशमध्ये येणार थोड्या वेळाने. आणि हे वॉशरूम आहे, दाखवतो मला. हे बघा हे आपले स्टॉप आहेत आणि हे अप्पर डेक वाले सीट आहेत. सो तुम्ही बघू शकता आपली ट्रेन चालू झालेली आहे आणि आता आपण चाललो आहे टिब्लिसीकडे. चला तर बोला गणपती बाप्पा मोरया. मेरा माते की जय. स्टेशन आलेलं आहे, बघू शकता. सर्व पब्लिक झोपलेली आहे, सो जास्त बोलू नाही शकत. ओके. सो बघा आपली ट्रेन जर्नी स्टार्ट झाली होती बातुमी स्टेशनकडून आणि आता आपण चाललेलो आहे टिब्लिसीकडे. फर्स्ट आता एक स्टेशन लागणार आहे आपलं कुटेसी, त्याच्यानंतर ती नॉनस्टॉप जर्नी असणार आहे. कुटेसी एअरपोर्ट स्टेशनला आपण पोहोचलेलो आहोत आणि आता लास्ट स्टेशन आपलं टिब्लिसी राहिलेलं आहे. कोणती तरी सिटी आलेली आहे, बघू शकता. सो आता आपण एका सिटीमध्ये पोहोचलेलो आहोत. कोणती सिटी आहे आपल्या इथे लँग्वेज समजत नाही आहे, त्याच्यामुळे मे बी एक स्टेशनच असेल, बट इथे गाडी थांबणार नाही आहे आपली. छोटंसं गावासारखी सिटी आहे. आणि बघा आपल्याकडे जसं मालगाड्या असतात तशा मालगाड्या पण सेमच आहेत इथे पण ट्रेन एकदम नीटनेटकी आणि साफसुथरी आहे, एकदम छान आहे. कोणी कुठे काही कचरा नाही, काही नाही, असं काही करत नाही आहेत कचरा वगैरे. सो खूप छान आहे सगळं.
अजून एक बोगदा आपण बोगदा क्रॉस करतो. मी तुम्हाला जसं मगाशी बोललो की आता जसं जसं आपण टिबलिक्सकडे जाऊ तेव्हा आपल्याला खूप सारे टनेल लागणार आहेत. बिकॉज मी ऑलरेडी बसमध्ये इथून आलेलो होतो ट्रेनने. आता बॅक जर्नी माझी ट्रेनने चालू आहे. सो बघा आता मी चाललेलो आहे आणि माझ्यासोबत एक विदेशी पर्यटक आहेत. मी पण इथे विदेशीच आहे, पण हे सुद्धा दुसऱ्या देशातून आलेले आहेत. सो ते पण आता टिबलिसीलाच आलेले आहेत. हे दुसरा एक रूट आहे ट्रेनचा. कोणता तरी अशा प्रकारचे बोगदे असतात इथे, बघू शकता. वेंडिंग मशीन असतात. याच्यात तुम्ही प्रोडक्ट सिलेक्ट करता. त्याला पण आकडे दिलेले असतात, ABC अशा टाईपचं. आणि इकडे पैशांचा अमाऊंट असतो, इकडे कार्डचं हे असतं आणि इकडे कॉईन टाकू शकता तुम्ही. तर पहिले आपल्याला आयटम सिलेक्ट करायचं. मी क्रॉस घेतो आहे. सो B and E. ओके, प्राईस पेमेंट दिलेला आहे. अगेन B आणि E. ओके, इट्स वर्किंग. आपलं ते आयटम पडलेलं आहे. कॉईन इकडे रिटर्न आलेले आहेत हे बघा. आणि इथून आपण सिलेक्ट करू शकतो आणि पडलेला सो बघा भेटलेला आहे. वॉशरूम पण आहे याच्यामध्ये. WC आहे आणि पिवायला पाणी आहे, मिरर आहे. WCसाठी फ्रेश आहे, पिण्यासाठी वापरू शकत नाही ऑलरेडी. आणि हे टिश्यू पेपर आहे. बिझनेस क्लास आहे अप्परवर आणि खूप छान सिटिंग वगैरे आहे. आणि तिकडे कॉफी मशीन पण आहे. टिबलिसी आणि पाऊस हे समीकरण ठरलेलंच आहे. पाऊस आलेला आहे टिबलिसीमध्ये, आपण आलेलो आहे आणि पाऊस चालू झालेला आहे. बघा आता आपण चालू खाली मेट्रो स्टेशनमध्ये. कमीत कमी तिथे जायचं आहे आपल्याला. सो बघू शकता मेट्रो ॲक्च्युली परवडते इथे, कारण की आपल्याला 1 तासामध्ये 1 लारी लागतं. आपण किती वेळ जाऊन या, 1 तास झाला का मग पुढचे पैसे चालू होतात, परत पुन्हा ते टॅप करावा लागतो. सो तुम्ही बघू शकता 1 तास आणि 15 मिनटं समथिंग असे काहीतरी आहे. सो मी थोडी इन्फॉर्मेशन घेईन आणि तुम्हाला परत अपडेट करेन तसं. पण सध्या मला तरी माहिती आहे की 1 तास आहे. किती गर्दी आहे इथे. आपल्या मुंबईच्या घाटकोपरच्या मेट्रोसारखीच गर्दी आहे खूप. इथे हे स्टेशनचं पुन्हा ते तिकीट हे करावी लागत नाही आपल्याला. आपल्या इथं ते कुपन सांभाळून ठेवावं लागतं नेक्स्ट स्टेशनपर्यंत. इथे तसं काय सिस्टम नाही आहे. डायरेक्ट एकदा टॅप केलं की तुम्ही डायरेक्ट बाहेर जाऊ शकता.
आलेलो आहे इथे दाढी करण्यासाठी. सो आपल्या हॉटेलच्या जस्ट बाजूलाच आहे. 2 दिवस आधी पण मी इथे इन्क्वायरी करून गेलेलो, बट मला वेळ नाही मिळाला आणि उशीर झालेला. सो आता उद्या जायचं आहे आपल्याला. सो आता आज आपल्याला गाडी करणार. बार्बर शॉप म्हणून इथे आपल्या हॉटेल ॲपल कोजीच्या बाजूलाच शॉप आहे. तिथे आपण दाढी केलेली आहे आणि त्यांनी दाढी केली आपल्या त्या मित्राने, त्या भावाने. थँक्यू सो. आता पुन्हा मी आलेलो आहे आपल्या हॉटेलला, ॲपल कोजी हॉटेलला. सो आता आंघोळ करतो आणि पुन्हा जायचं आहे आपल्याला. निशिकाकडनं सामान पण कलेक्ट करायचं आहे, तिलाही काही सामान द्यायचं आहे. सो चला फटाफट आंघोळ करूया. खूप टायर्ड वाटतं आहे. आंघोळ करून फ्रेश होतो मस्त. आणि कडनं येता येता पिझ्झा आणलेला आणि येता येता बघा थोडी दाढी पण केली, जरा अवतार खराब झालेला. सो आता बघा तुम्ही कसं अवतार झालेला आहे. सो चला बाय बाय. सो बघा आता आपण चाललो आहे पुन्हा एकदा थोडंसं शॉपिंग करायला. निशिकाला थोडंसं घ्यायचं आहे सामान. सो आपण तिकडे चाललो आहे आणि देन परत येऊ हॉटेलला. तर आज लवकर झोपूया. मे बी आम्ही थोडंसं डिनरला पण जाऊ, बिकॉज आज टिब्लिसीमधलं आपली शेवटची रात्र आहे. सो निशिकाला थोडं एक इंडियन रेस्टॉरंटमध्ये डिनर पण करायला घेऊन जाणार आहे. बघूया आता आम्ही जिथे जाणार आहे तिथल्या जवळपासचं चांगलं कोणतं रेस्टॉरंट असेल तिथे आम्ही जाऊ आणि तुम्हाला दाखवूच. ओके सो चलो बाय बाय. लेट्स गो. टेक्निकल मेट्रो स्टेशन हे इथे खाली मेट्रो स्टेशन आहे आणि हे समोर मॅगडी आहे आणि हे समोर हॉलिडे इन हॉटेल आहे. तुम्ही बघू शकता समोरच हे इथे हॉलिडे इन हॉटेल आहे बघा. सो तुम्हाला आणि इथे बाजूला जॉर्जियन अमेरिकन युनिव्हर्सिटी आहे. सो बघा टिब्लिसी. सो बघा हे शूज आहेत. ऑफर चालू आहे इथे खूप शूजवरती आणि हे न्यूबॉर्न बेबींचं सेक्शन आहे. सो म्हणजे चांगलं आहे, म्हणजे आपल्या बजेटमध्ये आहे. म्हणजे आपल्या इंडियाचा जो रेट आहे थोडाफार तेवढाच आहे, थोडा म्हणजे 100-200 रुपयाचा फरक आहे. बट ठीक आहे मॉलमध्ये खरेदी करण्यापेक्षा. आणि क्वालिटी पण चांगली वाटते. मी सकाळीच एक टी शर्ट घेतला. ॲक्च्युली हा व्हिडिओ म्हणजे आपल्या इंडियन मुलांसाठीच मी बनवतो आहे, की स्टुडंट वगैरे जे आहेत त्यांना, जे नवीन येतील त्यांना समजावं म्हणून. काय झालं. सो आता आपण आलेलो आहोत एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये. सांजा चुला म्हणून नाव आहे त्याचं. सो निशिकाला आज माझ्याकडनं डिनरची ट्रीट आहे, बिकॉज आता उद्या मी जाणार आहे. हां पुन्हा जेव्हा येईन तेव्हा येईन, बट आता मी जातो इकडे. सो आता मी आलेलो आहे. अपसाईड. थँक्यू. सो बघा हिंदी गाणे लावलेले तिथे. हाय. सो बघा आता आपण एका इंडियन रेस्टॉरंटला आलेलो आहे आणि सॉंग्स पण चालू आहेत. आपण सॉंग्स तर म्यूट करू. ओके आता आलेलो आहे एका इंडियन रेस्टॉरंटला. सांज चुला म्हणून इंडियन रेस्टॉरंट आहे. सो फाईन डाईन रेस्टॉरंट आहे आणि तुम्ही बघू शकता मेनू त्यांचा. खूप छान असा मेनू आहे आणि फुल मेनू आहे. आपले जसं आपल्या इंडियामध्ये असतो ना त्याप्रमाणे फुल मेनू आहे. म्हणजे असं काय थोडे थोडे मेनू आयटम नाही आहेत, पूर्ण सगळं इंडियन, चायनीज, तंदूर पूर्ण आयटम आहेत. बघू शकता बघा. सो त्याचा ॲड्रेस पण मी तुम्हाला मेन्शन करेन. तर तुम्ही कधी जर आले टिब्लिसीला तर तुम्ही इकडे डिनरसाठी येऊ शकता, लंचसाठी येऊ शकता विथ फॅमिली. खरंच खूप छान आहे.
मेनू पण खूप छान आहे, फुल मेनू आहे. लिटिल बिट कॉस्टली आहे. जे मी 2 रेस्टॉरंट आधी विजिट केलेले त्यांच्यापेक्षा, बट ॲम्बियन्स पण खूप छान आहे. लाईव्ह म्हणजे म्युझिक वगैरे चालू असते पूर्ण. आणि बघा तुम्ही पूर्ण मेनू आहे. पूर्ण 12 पेजचा मेनू आहे. सो मेनूमध्ये काही कंजूसी नाही आहे आणि फुल मेनू ऑल टाईम अवेलेबल असतो असं त्यांच्या स्टाफचं म्हणणं आहे. आणि इंटेरियर बघू शकता तुम्ही, इंटेरियर पण खूप छान आहे. सो आणि याच्या समोरच बघा तुम्ही गौतम बुद्धांचा स्टॅच्यू आहे. सो आणि हा आपला गणपती बाप्पा. सो बघा गणपती बाप्पा मोरया, हे असे एंट्री आहे. आणि खूप छानसं असं इंटेरियर केलेलं आहे. ओके. सो आणि इथे खाली त्यांचं बार पण आहे, बार अँड रेस्टॉरंट. आणि येस, हा समोरचा रोड बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला थोडंसं बाहेरनं दाखवतो. बघा सो इंडियन फास्ट शिलावं नाव आहे बघा. सो चला आपण जाऊया, आपण ऑर्डर केलेली आपण. आणि त्याच्यानंतर एन्जॉय करूया. फूड कसं आहे मध्ये तुम्हाला सांगूया. ओके, चला जेवायला. आपली तंदुरी आलेली आहे आणि तंदुरी सर्व करण्याची पद्धत बघा. सेम प्लॅटरमध्ये दिलेली आहे आपल्याला, मस्त वेगळी गरम छान मस्त. तर स्मेल पण खूप छान येतो आहे. ऑब्वियसली म्हणजे नक्कीच चांगलंच असेल. आपली तंदुरी आलेली आहे, सूप, चटणी, ठीक आहे.